नमस्कार, मानसी मराठी रेसिपीज अँड ब्लॉग्समध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। तर आज मी तुम्हाला अख्खा मसूर भात कसा बनवायचा हे मी या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे। व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून ज्यावेळी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्यावेळी तुम्हाला पहिले नोटिफिकेशन मिळेल, त्यामुळे येणारे नवीन व्हिडिओ तुम्ही मिस करणार नाही। तर चला तर आपण साहित्य काय घेतलं ते बघूया। तर त्यासाठी एक पेला मी तांदूळ घेतलाय, एकाच अर्ध मसूर घेतलेला आहे, फोडणीसाठी मी शहाजिरं घेतलाय आणि 2 कांदे घेतलाय, एक टोमॅटो घेतलाय, कढीपत्ता घेतलाय, मिरची तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता, 10-12 लसणाच्या पाकळ्या घेतलाय आणि अर्धा इंच आलं घेतलाय, कोथिंबीर घेतली आहे आणि हिंग घेतलाय आणि तेल। एवढ्या सर्व साहित्यात हा भात बनवून तयार होणार आहे। चला तर आपण रेसिपीला सुरुवात करूया। हे बघा, मी हे तांदूळ घेतले आहेत, हे तांदूळ हे एक पेला आणि त्याच्या अर्ध हे बघा मसूर, हे दोन्ही एकत्र करून चांगलं स्वच्छ पाण्याने मी धुवून घेणार 2-3 पाण्याने आणि मग कुकरला लावून 3 शिट्या काढून घेणार। तांदूळ आणि मसूर चांगली स्वच्छ धुवून घेतली 3-4 पाण्याने। आता मी एक पेला तांदूळ घेतला होता म्हणून 2 पेले पाणी टाकते, 2 पेले पाणी, आणि मी मसूर अर्धा पेला घेतला होता म्हणून अर्धा म्हणजे त्याच्या दुप्पट एक पेला, म्हणजे असे 3 पेले मी पाणी टाकून घेतले। आता मी कुकरचे 3 शिटी लावून घेते आणि त्यामध्ये थोडंसं मीठ टाकते। हे बघा, थोडंसं मीठ टाकायचं म्हणजे त्या मसूर डाळीला वगैरे तांदळाला चांगलं लागतं। आता मी 3 शिट्या काढून घेते। हे बघा, मी एक छोटंसं वाटण करणार आहे। आता हे आलं, लसूण, मिरची आणि कोथिंबीर मी वाटून घेणार आहे मिक्सरला। तर आता हे बघा, मिरची मला कमी तिखट हवी म्हणून मी एकच टाकली। आता हे बघा, थोडी कोथिंबीर टाकायची, कारण हे कोथिंबीरवरच बेस आहे ह्या भाताचा, जास्त कोथिंबीर लागते आणि थोडी गार्निशिंगसाठी मी ठेवून दिली आहे ही एवढी कोथिंबीर। आणि आता हे बघा, हे वाटण मी मिक्सरला लावून घेते। वाटण आता मिक्सरला लावून घेते। मिरची, लसूण, आलं आणि कोथिंबीर मी मिक्सरला आता फिरवून घेते। बघा, आता सर्व साहित्य मी रेडी करून घेतलं। कांदा बारीक चिरून घेतला आहे आणि हे टोमॅटो पण बारीक चिरून घेतला आहे आणि हे कढीपत्ता, कोथिंबीर आणि शहाजिरं, आणि हे बघा मी वाटण पण वाटून घेतलं आहे आणि आपला भात आणि मसूर ही सगळी शिजवून घेतली आहे। आता आपण फोडणी द्यायला सुरुवात करू। कढई छान गरम झाली आहे बघा, तेल तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता। तेल गरम झालं की ह्यामध्ये प्रथम आपण शहाजिरं टाकणार, जिरं तडतडलं की आपण मग हिंग टाकून देऊ आणि मग कढीपत्त्याची पानं, नंतर ही फोडणी चांगली बसली की कांदा टाकून देऊ। बघा, कांदा टाकून गरम पडण्यासाठी थोडंसं आपण भात शिजवते वेळी आपण टाकलेलंच आहे, ते लक्षात ठेवून आपण इथे बेताने घालायचं आणि चांगलं परतवून घेऊ, म्हणजे कांदा लवकर नरम पडेल। जास्त करपायचा नाही कांदा, हलकासा असा सोनेरी रंग आला की आपण मग टोमॅटो टाकून घेऊ। कांदा चांगला नरम झालाय, आता आपण याच्यामध्ये टोमॅटो टाकून घेऊ, चांगलं परतवून घेऊ, थोडी कोथिंबीर टाकून घेऊ, स्वाद छान येतो आणि परत मिक्स करून घेऊ चांगलं। आता हे आपण वाटण केलं होतं ना, ते आपण टाकून घेऊ आणि चांगलं परतून घेऊ, म्हणजे लसूणचा जो कच्चा वास आहे तो कमी होण्यास मदत होईल। हे बघा, चांगलं ना 2-3 मिनिटं छानपैकी असं परतून घ्यायचं। वाटण छान परतून घेतलं, आता हे आपण भात आणि मसूर हे सर्व टाकून घेऊ आणि आता चांगलं असं परतून घेऊया। आता इथून पुढे जास्त वेळ लागणार नाही, कारण सगळं आपण मसूर वगैरे भात वगैरे सगळं शिजवून घेतलेलं आहे। आता फक्त फिरवून घ्यायचं
हे बघा, अशा प्रकारे हा आपला अख्खा मसूर बनवून तयार आहे. आता आपण ह्याच्यामध्ये गार्निशिंगसाठी थोडीशी कोथिंबीर टाकू. आता मी तुम्हाला सर्व करून दाखवते. अशा प्रकारे आपला हा अख्खा मसूर भात बनवून तयार झाला. जर तुम्हाला असं कधीतरी वेगळा असा भाताचा प्रकार खावासा वाटला तर तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा. आणि व्हिडिओ आवडला असल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. धन्यवाद.